स्वागत आहे। तर नऊवारी काष्टा नेसण्यासाठी 3 वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेले आहेत। त्यामध्ये पारंपरिक नऊवारी काष्टा, पारंपरिक ब्राह्मणी काष्टा आणि ब्राह्मणी काष्टा नेसण्याची आणखी एक सोपी पद्धत। तर त्या व्हिडिओज तुम्ही हव्या तर बघून घ्या। चला आता मेकअपला सुरुवात करूयात। तर मेकअप सुरू करण्याआधी व्यवस्थित आपण आपल्या स्किनला प्रेप करून घेऊया। तर सगळ्यात आधी आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं आहे। मी इथं वापरतेय बायोटिकचं मॉइश्चरायझर। हे मॉइश्चरायझर माझ्या स्किनला व्यवस्थित सूट होतं। आपल्या स्किनला जे मॉइश्चरायझर सूट होते ते आपण अप्लाय करायचंय। व्यवस्थित मॉइश्चरायझर आपण जर स्किनवरती वापरलं तर आपली स्किन एकदम हायड्रेटेड राहते आणि आपला मेकअप सुद्धा ग्लोई दिसायला मदत होते। त्यामुळे मॉइश्चरायझर व्यवस्थित आपल्याला स्किनवरती अप्लाय करून घ्यायचंय। आणि मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर 2 मिनिटं मस्त स्किनला मसाज द्यायचंय। याने काय होतं, जे मॉइश्चरायझर आपण अप्लाय केलंय ते संपूर्ण स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होऊन जातं आणि अजिबात ऑइली वगैरे आपली स्किन वाटत नाही। यानंतर मी वापरतेय प्रायमर। तर इथे घेतलंय मी इंडलजियाचं रोज गोल्ड ऑइल। हे प्रायमर ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे किंवा ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी इफेक्टिव्ह आहे। ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी यूज नाही करायचं। खूप जास्त क्वांटिटीमध्ये हे प्रायमर लावून जमत नाही, कारण की ऑइल बेस हे प्रायमर आहे आणि लावल्यानंतर व्यवस्थित याने सुद्धा स्किनला मसाज द्यायचा आहे। नाहीतर पुन्हा आपली स्किन ऑइली राहील आणि मेकअप व्यवस्थित राहणार नाही, टिकणार नाही। त्यामुळे प्रायमर अप्लाय केल्यानंतर सुद्धा व्यवस्थित स्किनला मसाज देऊन घ्यायचा। प्रायमर मॉइश्चरायझर स्किनवरती अप्लाय केल्यानंतर 4-5 मिनिट तुम्ही थांबा आणि त्यानंतरच पुढचा मेकअप करायला सुरुवात करा। आपला स्किनचा जो बेस आहे तो आपल्याला परफेक्ट मिळेल आणि त्यामुळे आपला मेकअप सुद्धा छान बनेल, लॉंग लास्टिंग राहायला मदत होईल। स्किनवरती अशा प्रकारे डॅब डॅब जर तुम्ही केलं ना, जे आपण प्रोडक्ट अप्लाय केलेत पटकन स्किनमध्ये ऍब्झॉर्ब व्हायला मदत होईल। आता सुरू करूयात आपला मेकअप। तर मेकअप करताना सगळ्यात आधी मी करेक्टर इथे वापरणार आहे। ऑरेंज करेक्टर आहे, क्रायलॉनचं हे कन्सिलर आहे। करेक्टर म्हणजे कन्सिलरचा ऑरेंज कलर आपल्याला घ्यायचा आहे। इथे माझ्या डोळ्याखाली खूप जास्त काळपटपणा आहे, तर इथे मी हे कन्सिलर वापरून घेतेय। आपला कोणताही कलर टोन असला तरी ऑरेंज करेक्टरने आपण कलर करेक्शन केलं व्यवस्थित होऊन जातं। ओठांच्या कडेला जरी जाणवत नसेल ना थोडासा काळपटपणा असतो, तर इथे सुद्धा मी थोडस करेक्टर लावून घेतेय आणि थोडस कपाळावरती। जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग आहेत, पिंपल्सच्या असू द्या, कोणत्याही प्रकारचे डाग असू द्या, तिथे आपल्याला हे करेक्टर लावून घ्यायचंय। तो डाग मेकअप केल्यानंतर दिसून येणार नाही। तर इथे नाकावरती सुद्धा माझा एक छोटासा डाग आहे, तर इथे सुद्धा मी थोडस करेक्टर लावून घेतेय। व्यवस्थित त्याला हाताने ब्लेंड करून घ्यायचं आणि जिथे जिथे आपण करेक्टर वापरलाय त्यावरती आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचं। तर कन्सिलर सुद्धा मी क्रायलॉनचंच वापरतेय। हाताचा वापर करूनच मी इथे कन्सिलर वापरतेय। स्वतः मेकअप करत असाल हाताने जर तुम्ही कन्सिलर अप्लाय केलं ना, व्यवस्थित ब्लेंड करता येतं आणि प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणी आपण व्यवस्थित हाताने त्याला ब्लेंड करू शकतो। जिथे जिथे आपण ऑरेंज कन्सिलर वापरलेलं आहे, करेक्टर वापरलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला हे कन्सिलर वापरून घ्यायचंय। ओठांच्या कडेला आणि जेवढी आपल्या स्किनवरती गरज आहे प्रोडक्टचं तेवढंच प्रोडक्ट अप्लाय करायचं। खूप जास्त प्रोडक्ट अप्लाय केलं तर ते खूप केकी वाटतं, त्यामुळे थोडे थोडे प्रोडक्ट वापरून व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घ्यायचं। करेक्टर झालं, कन्सिलर झालं, आता आपण फाउंडेशन वापरून घेऊया। तर मी इथे वापरतीये फॉरएव्हर 52चं हे फाउंडेशन। FLF 14 हा माझा नंबर आहे। फक्त 2 पंप इथे मी हे फाउंडेशन घेतलेले। खूप जास्त प्रमाणात मी फाउंडेशनचा सुद्धा वापर करत नाही। आणि फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी एक ब्युटी ब्लेंडर, ब्रशने केलं, ब्युटी ब्लेंडरने केलं किंवा हे दोन्ही न घेता हाताने आपण व्यवस्थित ब्लेंड केलं ना तरीही चालून जातं, काही प्रॉब्लेम नाही। ब्युटी ब्लेंडरने जर आपण फाउंडेशन अप्लाय करत असलो ना तर एकदम नॅचरल फाउंडेशन दिसतं, अजिबात ते केकी वाटत नाही किंवा हेवी बेस होत नाही। त्यामुळे शक्यतो ब्युटी ब्लेंडरने तुम्ही फाउंडेशन वापरण्याचा प्रयत्न करा। आणि नेहमी आपल्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन घ्या। खूप जास्त आपण फेअर फाउंडेशन लावलं आपला मेकअप ग्रे होतो, काळा पडायला लागतो
आणि आपला मेकअप काळा पडण्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आपण आपल्या स्किन टोनला मॅच होणारं फाउंडेशन निवडत नाही. गालावरती सगळीकडे आधी व्यवस्थित फाउंडेशन आपण अप्लाय करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी डोळ्यांखाली फाउंडेशन अप्लाय करायचंय. मानेवरती आणि कानाला फाउंडेशन अप्लाय करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही, नाहीतर आपण फक्त चेहऱ्यावरती काहीतरी अप्लाय केलंय हे जाणवून येतं. तर थोडंसं आणखी फाउंडेशन मी इथे घेते. मानेला थोडंसं मला फाउंडेशन कमी पडलंय. याला आता पावडरने सेट करूया. ट्रान्सलुसंट पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, कोणतीही पावडर तुम्ही घेतली तरी चालेल. लूज पावडर, बनाना पावडर. तर इथे मी पॅक कॉस्मेटिकची ही ट्रान्सलुसंट पावडर वापरतेय. कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्ही वापरत असाल स्किन टोनला मॅच होणारी कॉम्पॅक्ट पावडर घ्या, कारण कॉम्पॅक्ट पावडर मध्ये एक कलर टोन असतो. आपल्या फाउंडेशनचा कलर कोणताही असला तरी आपण जे कॉम्पॅक्ट पावडर वापरणार ना त्याचाच कलर येऊन जातो. त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडरचा कलर आपल्या स्किन टोनला मॅच होणाराच सिलेक्ट करायचा. आणि जी ट्रान्सलुसंट पावडर असते ती फाउंडेशन मध्ये मेल्ट होऊन जाते, त्याचा कलर येत नाही. त्यामुळे ट्रान्सलुसंट पावडर शक्यतो व्हाईट कलर मध्ये येते, किंवा जर त्यामध्ये सुद्धा कलर टोन अवेलेबल असतील तर आपल्या स्किन टोनला मॅच होणारा कलर टोन तुम्ही निवडा. डोळ्याखाली मेकअप मध्ये क्रीज येतात, त्यामुळे डोळ्याखाली व्यवस्थित पावडर लावून घ्यायची, आपला मेकअप सेट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ओठांच्या कडेला ज्या स्माइल लाईन आपल्या असतात इथे सुद्धा आपला मेकअप क्रीज होतो, त्यामुळे इथे सुद्धा व्यवस्थित पावडर लावून घ्यायची आहे. पावडर अप्लाय करताना आपल्याला वाटतं की खूप जास्त पावडर होतीये की काय, पण पावडर व्यवस्थित लावून घ्यायची. नंतर आपण ती थोडीशी काढून टाकली तरी चालते, किंवा 5 मिनिटांनंतर ती पावडर एवढी जाणवून येत नाही. त्यामुळे व्यवस्थित पावडर अप्लाय करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपण मेकअप सेट करण्यासाठी व्यवस्थित पावडर नाही वापरली तर आपला मेकअप ट्रान्सफर प्रूफ राहत नाही. आपण मोबाईल कानाला लावला किंवा हात चेहऱ्यावरती लागला, आपला सगळा मेकअप हाताला लागून येतो. त्यामुळे पावडरने व्यवस्थित मेकअप सेट करून घ्यायचा. तर इथे झालाय आपला मेकअपचा बेस कम्प्लीट. तर आता आपण कॉन्टोर करून घेऊया. कॉन्टोर करण्यासाठी कोणतीही एक डार्क कलरची, ब्राऊन कलरची आपल्याला कॉन्टोर पावडर निवडायची आहे. जर तुम्हाला क्रीम कॉन्टोर करायचा असेल तुम्ही क्रीम कॉन्टोर ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मेकअपने पावडरने मेकअप सेट करण्याआधी क्रीम कॉन्टोर करून घ्यायचा. आणि जर तुम्ही पावडर कॉन्टोर करत असाल पावडरने सेट केल्यानंतर परत आपण हे कॉन्टोर करू शकतो. सगळ्यात आधी नाकाला कॉन्टोर करून घेऊया. माझा फेवरेट पार्ट आहे. नाकाला मी कॉन्टोर केल्यानंतर माझं नाक कसं दिसतंय हे तुम्ही नक्की बघा. कॉन्टोर केल्यानंतर ना चेहऱ्याचा संपूर्ण लुक चेंज होऊन जातो. एक मस्त शेप चेहऱ्याला येतो, आपल्याला हवा तसा शेप चेहऱ्याला देता येतो. त्यामुळे कॉन्टोर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि आपण व्यवस्थित बेस केला आणि कॉन्टोर नाही केलं तरी सुद्धा आपला चेहरा व्यवस्थित वाटत नाही, कारण की तो संपूर्ण व्हाईट दिसतो आणि कुठेच उतार चढाव चेहऱ्यात राहत नाहीत. त्यामुळे कंपल्सरी फाउंडेशन कन्सिलर लावल्यानंतर आपल्याला कॉन्टोर करून घ्यायचे. या ठिकाणी थोडस कलर थोडासा डार्क झालाय आणि अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित त्याला ब्लेंड करायचंय. कुठेही आपल्याला अशा खूप जास्त हार्श लाईन नाही दिसल्या पाहिजे. एकदम नॅचरल वाटावं असंच करायचं आणि खूप जास्त प्रोडक्ट सुद्धा नाही यूज करायचं. या ठिकाणी थोडस आणि आपल्या जॉ लाईनला. इथे थोडस जर आपण कॉन्टोर केलं तर चेहरा निमुळता वाटतो, उभा वाटतो. जर तुम्हाला कपाळ तुमचं छोटं व्हावं वाटत असेल किंवा कपाळ मोठं असेल, या ठिकाणी तुम्ही कॉन्टोर करा. कॉन्टोर झाल्यानंतर आपलं ब्लश, एक लोकल ब्रँडचं ब्लश आहे हे माझ्याकडे, हेच मी सध्या अप्लाय करतेय. ब्लश घ्यायचा आणि या ठिकाणी ब्लश वापरण्याचे पण 2-3 प्रकार आहेत, पण मला या पद्धतीने ब्लश लावायला आवडतं. मस्त असा क्यूट क्यूट लुक येतो आपला.
ब्लश सुद्धा अप्लाय केल्यानंतर थोडंसं आपल्याला ते पिंक पिंक वाटतं किंवा जास्त झालंय असं वाटतं, पण ज्यावेळेस व्यवस्थित मेकअप आपला सेट होतो त्यानंतर ते एवढं उठून दिसत नाही, त्यामुळे लावायला तुम्ही घाबरू नका. यानंतर आपलं हायलायटर. मस्त असा चेहरा चमकावा किंवा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो यावा असं आपल्याला वाटतं ना, त्यासाठी हे हायलायटर. नाकाच्या शेंड्यावरती थोडंसं इथे आणि ओठांच्या वरती या ठिकाणी सुद्धा हायलायटरचा यूज करतात आणि कपाळावर. पडलं माझं हायलायटर आणि सगळं फुटून गेले. आता लिपस्टिक वापरून घेते. इनसाइड कॉस्मेटिकची ही लिपस्टिक आहे. आता बाकी संपूर्ण मेकअप तर आपला झालेलाच आहे, फक्त आय मेकअप आपला राहिलेला आहे. तर डोळ्यांचा सुद्धा आपण सिंपल असा छानसा मेकअप करून घेऊया. इथे घेतलंय मी हे स्विस ब्युटीचा आय शॅडो पॅलेट. यानेच आपण आपला मेकअप क्रिएट करणार आहे. यामधला जो फेंट कलर आहे ब्राऊन टाइप मध्येच आहे, जो फेंट आहे तो सगळ्यात आधी मी घेतेय आणि या ठिकाणी थोडंसं त्याला ब्लेंड करून घेते. आय शॅडो जेवढं आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेऊ ना तेवढं ते छान दिसतं, उठून दिसतं. हाच कलर दुसऱ्या डोळ्यालाही. आता त्यामधला जो डार्क कलर आहे तो इथे मी घेतेय आणि पुन्हा थोडंसं त्याला ब्लेंड करून घेते. थोडंसं वरती लाईट कलर सोडून त्या खाली हा कलर मी घेतलेला आहे. जो दोन नंबरला आपण कलर वापरलेला आहे तोच मी इथे खालच्या साईडला सुद्धा थोडासा अप्लाय करून घेते. आणि एक डार्क कलर इथे आहे ब्राऊन टाइप, तो मी इथे कडेला अप्लाय करून घेते. आणि तो सुद्धा वरती आपल्याला थोडासा अप्लाय करून घ्यायचा आहे, नाहीतर एकाच ठिकाणी कलरचा पॅच वाटायला नको. आणि इथे जी जागा शिल्लक राहिलेली इथे मी गोल्डन कलरचं शिमरी आय शॅडो जे आहे याच पॅलेट मधलं यूज करून घेते. हे शिमरी आय शॅडो जे आहे ते मी बोटानेच अप्लाय करते. बोटाने व्यवस्थित मला ते अप्लाय करता येतं. दोन्ही डोळ्याचा मेकअप सेम झालाय का चेक करून घ्यायचं आणि झाला आपला आय मेकअप तयार. थोडासा सिंपलच मी ठेवलाय, खूप जास्त हेवी नाही केलेला. यानंतर वापरूयात आपण आय लायनर. आय लायनर साठी मी हे जेल लायनर वापरतेय. हात माझा थोडासा ऑइली झालेला आहे आणि त्यामुळे हे ओपन करणं थोडंसं कठीण होतंय. मी नेहमी आयलाइनर सुरू करताना डोळ्यांच्या या एंड्स पासून लावायला सुरुवात करते. मला व्यवस्थित शेप देता येतो त्यामुळे. दुसऱ्याही डोळ्याला सेम तसा शेप देऊन घ्यायचा. काष्टा साडी ज्यावेळेस आपण वापरतो किंवा या अशा ट्रेडिशनल साड्यांवरती ना थोडंसं हेवी लायनर छान वाटते. एकदम नाजूक नाही लावायचं. आणि हे जे जेल लायनर आहे याचाच मी काजळ म्हणून सुद्धा इथे वापर करते.
आयलायनर आपलं लावून झाल्यानंतर थोडंसं हातावरती आय शॅडो घ्यायचंय, सॉरी हायलायटर घ्यायचंय आणि या ठिकाणी असं अप्लाय करायचं. एक मस्त शाईन येते डोळ्यांना. आणि या ठिकाणी थोडस आता चुकून माझ्या बोटाचं हायलायटर खाली सुद्धा लागले, तर अशा टायमिंगला काय करायचं, आपला जो ब्युटी ब्लेंडर आहे ज्याने आपण फाउंडेशन अप्लाय केलंय ते त्यावरती थोडस अप्लाय करून घ्यायचं. काय होतं, ते झाकून जातं आपलं जे चुकलंय, जे कुठेतरी हायलायटर किंवा कोणतीही गोष्ट लागली ती. कॉन्टोर केलेला ब्रश थोडासा नाकावरती फिरवून घेते, जेणेकरून जे फाउंडेशन आता इथे अप्लाय झालंय त्यामुळे व्हाईट व्हाईट वाटायला नको. यानंतर वापरूयात आपण मस्कारा. जे एंड्स आहेत ना आयलॅशचे, तिथे व्यवस्थित मस्कारा लावून घ्यायचा, एकदम उठून दिसतात. आणि थोडंसं खालच्या आयलॅशला सुद्धा लावायचं. आता राहिल्यात आपल्या आयब्रोज. तर आयब्रोजला सेट करण्यासाठी सुद्धा मी हेच स्विस ब्युटीचा आय शॅडो पॅलेट वापरते. यामधला जो ब्राऊन कलर आहे तो मी इथं आयब्रोज साठी वापरतेय. ब्रशवरती थोडासा ब्राऊन कलर घ्यायचा. खूप जास्त डार्क जर आपण आयब्रो बनवल्या तर त्या नॅचरल वाटत नाहीत. आपण आयब्रोला शेप दिलाय किंवा काहीतरी केलंय हे उठून दिसते, त्यामुळे ब्राऊन कलरच्या जर आपण आयब्रो बनवल्या तर तेवढं जाणवून येत नाही. जिथे जिथे आपल्याला विरळ वाटते आयब्रो फिल करून घ्यायचं. आणि थोडासा इथे मी शेप देऊन घेते. संपूर्ण मेकअप आपला करून रेडी झालेला आहे. याला फिक्स करण्यासाठी थोडासा मेकअप फिक्सर मारून घेऊयात. हे वापरल्याने एखादा जर पावडर इफेक्ट आपल्या स्किनवरती राहिला असेल तो सुद्धा निघून जातो आणि एकदम नॅचरल आपला मेकअप वाटतो. मेकअप लॉंग लास्टिंग राहण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे, त्यामुळे फिक्सर वापरलाय. यानंतर लावून घेते आपली टिकली. तर काष्टा लुक आहे त्यामुळे चंद्रकोर टिकली मी इथे घेतलेली आहे. मस्त मेकअप आता आपला करून झालेला आहे. आता आपण करूयात याला सूट होईल अशी हेअरस्टाईल. काष्टा साडी घातलीये तर यावरती आंबाडा झालाच पाहिजे. आंबाडा घालण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. स्वतः आंबाडा कसा घालायचा यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. आणि आंबाडा घालताना आपल्याला पुढच्या साईडला काहीतरी एक वेगळी हेअरस्टाईल करावी लागते. तर प्रत्येकाची आपली आपली आवड आहे, त्यानुसार तुम्ही ती हेअरस्टाईल करू शकता किंवा आपल्या चेहऱ्याला जशी सूट होतीये त्या पद्धतीने तुम्ही हेअरस्टाईल करा. तर इथे मी फ्रंट पार्टिशन करून घेते माझ्या केसांचं. इथे मी सेंटर पार्टिशन करून घेते माझ्या केसांचं. खरं तर मधून भाग माझ्या चेहऱ्याला एवढा सूट होत नाही किंवा मला नाही आवडत. वरती थोडासा पफ दिला तर माझा चेहरा उभा दिसतो आणि अशा पद्धतीने जर मी भांग घेतला तर माझा चेहरा गोल दिसतो. पण काष्टा लुक केलाय तर मला असं मस्त भांगात कुंकू भरायचंय, त्यासाठी मी इथून आज मधून पार्टिशन केलंय. आणि यानंतर इथून आणखी एक पार्टिशन मी करून घेते. आणि हे केस सोडून मागच्या केसांचा मी छोटासा पफ इथे पाडून घेणार आहे. आता मी आरशात सुद्धा इथे बघितलेलं नाहीये. माझा पफ इथे तयार झालाय आणि याला मी खूप जास्त मोठा पफ मला नाही पाडायचा, तो थोडासा आउट ऑफ ट्रेंड झालेला आहे. तर छोटूसा इथे मी पफ पाडलेला आहे. हे समोरचे जे केस आहेत ते या पद्धतीने मी घेणार आहे. पिन लावून घेते. दुसऱ्या साईडचे केस सुद्धा. आणि मागे आज मी आपला सिंपल बनवाला हेअरस्टाईल करून घेते. बनवाला म्हणजे असा बन यूज करून. आणि यावरती आपला बन, हे केस सगळे आपल्या ज्या बन आहे त्यावरती स्प्रेड करून मी इथे घेते. आणि यावरती एक रबर लावून घेते. जरी व्यवस्थित स्प्रेड नाही झाले, रबर लावल्यानंतर ते तुम्ही करून घेऊ शकता. म्हणजे
बाकी उरलेले केस आहेत, फक्त इथे मी आंबाड्या भोवती गुंडाळलेत आणि याला पिन लावून टाकते. आता या पद्धतीचा जो आंबाड्याचा ब्रोच आहे तो मी खालच्या साईडून इथे अप्लाय करतेय. तर मधल्या साईडला मी हा एक ब्रोच लावून घेतेय आणि वरच्या साईडला हा ब्रोच. आता याला काय म्हणतात हे मला ऍक्च्युली नाही माहिती, पण मी इथे हा ब्रोच लावून घेते. तर इथे झाली आपली हेअरस्टाईल कम्प्लीट. हेअरस्टाईल करून तर झालीये, पण मी मागून बघितली नाहीये. अंदाज आहे चांगलीच झाली असेल, आणि जरी काही प्रॉब्लेम वाटला मोठ्या आरशामध्ये बघून मी त्याला व्यवस्थित करून घेईल. कुंकू घेतले आणि हे मी भांगामध्ये भरणार आहे. दिसतंय ना छान. चला तर आता ज्वेलरी आपण यावरती घालून घेऊया. तर ज्वेलरी सुद्धा मी एकदम ट्रेडिशनल ज्वेलरी वापरणार आहे. तर सगळ्यात आधी आपली ठुशी, जे जुने दागिने आहेत ना ते खरंच त्याची सर कशालाच येणार नाही. यानंतर माझ्याकडे आहे ही बोरमाळ. हल्ली आता बोरमाळ्याची फॅशन सुद्धा आलेली आहे, नवीन ट्रेंड त्याचा सुरू झालाय. तर बोरमाळ मी इथे घातली. यानंतर घालूयात आपलं मंगळसूत्र. मंगळसूत्र सुद्धा एकदम जुन्या पद्धतीचं, मण्यांचं, काळ्या मण्यांचं. यानंतर आपण झुमके घालून घेऊयात. नथी शिवाय तर आपला काष्टा लुक कम्प्लीट होणार नाहीच आहे. त्यामुळे एक मस्त अशी मोत्यांची नथ ना मोत्यांची छान वाटते. आता हल्ली खूप वेगळ्या वेगळ्या खड्यांच्या किंवा गोल्डन कलरच्या वगैरे नथी निघाल्या, पण ना मोत्यांच्या नथीची सर कशालाच नाही. यानंतर आपल्या या मोत्यांच्या बुगड्या. आणि कधी तुम्ही जर काष्टा लुक करत असाल, काष्टा साडी घालत असाल, यावरती अजिबात मॅचिंगच्या बांगड्या घालू नका. आपल्या या हिरव्या बांगड्या आहेत ना, याच यावरती नेहमी घालायच्या. आणि यामध्ये मी या घालतेय गोल्डन कलरच्या बांगड्या. नऊवारी काष्टा लुक मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग, DIY रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे या सगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू.